नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। हाऊसवाईफने स्टायलिश आणि मॉडर्न कसं दिसावे यासाठीच्या काही टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नंबर 1, बऱ्याच बायका केसांचं मिडल पार्टिशन म्हणजेच केसांचा मधून भांग पाडतात, तर त्यामुळे चेहराही चांगला दिसत नाही आणि वयही जास्त वाटतं। त्यामुळे केसांचा भांग पाडायचा असेल तर एका साइडने पाडावा किंवा नॉर्मल नेहमीसारखे वरून केस घ्यावे। आणि मुख्यतः ज्यांचा चेहरा मोठा असतो त्यांनी मध्यभागी भांग पाडणे टाळावे। ज्यांचा चेहरा लहान असतो त्यांनी एक वेळ मधून भांग पाडला तरी चालेल। नंबर 2, बऱ्याच स्त्रिया आपल्या चेहऱ्याच्या आकारापेक्षा खूप मोठी टिकली लावतात, तर ते चेहऱ्याला अजिबात चांगलं दिसत नाही। त्यामुळे चेहऱ्याला शोभेल अशी नाजूक टिकली लावावी, त्यामुळे चेहरा चांगला दिसतोच आणि ओव्हरऑल लुक सुद्धा छान दिसतो। नंबर 3, मंगळसूत्र आर्टिफिशियल असो किंवा सोन्याचे, ते खूप मोठे न घालता छान असे नाजूकसे मंगळसूत्र घालावे, त्याने आपल्याला स्टायलिश आणि मॉडर्न लुक येतो। नंबर 4, घरात इकडे तिकडे किंवा किचनमध्ये केस पडू नयेत म्हणून आपले केस हे घरात बांधलेलेच असतात, मग ते जुडा असो किंवा हाय पोनी। बऱ्याच जणी जुडा हा खूप खाली बांधतात, तर तो अजिबात चांगला दिसत नाही। वरती बांधलेला जुडा आणि खाली बांधलेला जुडा याच्यामध्ये खूप फरक दिसतो। वरती बांधलेला जुडा किंवा हाय पोनी यामुळे लुक हा खूप स्टायलिश दिसतो। नंबर 5, घरातील कपडे हे छान कलरफुल आणि ब्राईट असावे, कारण घरामध्ये आधीच आपण मेकअप करत नाही, त्यामुळे घरातील कपडे साधी आणि डल असतील तर ओव्हरऑल लुक सुद्धा डल दिसतो। त्यामुळे घरातील कपडे हे सुद्धा ब्राईट अँड कलरफुल असावेत, त्यामुळे लुक तर चांगला दिसतोच पण आपल्याला सुद्धा फ्रेश वाटते। टिप नंबर 6, बऱ्याच बायका पैंजण घालतात, तर पैंजणची जी डिझाईन असते ती खूप ब्रॉड किंवा मोठी नसावी। पैंजण हे छान असं नाजूक असावे। नाजूक पैंजण हे दिसायला देखील छान दिसते आणि लुक देखील स्टायलिश वाटतो। बऱ्याच वेळा पैंजण हे काळे पडलेले असतात आणि आपण ते तसेच घालतो, त्यामुळे आपला लुक हा खराब होतो। त्यामुळे वेळोवेळी ते साफ किंवा रिपॉलिश करून घ्यावे। टिप नंबर 7, सिंदूर हा खूप मोठा न लावता आपल्या चेहऱ्याला शोभेल असा नाजूक किंवा मध्यम आकाराचा लावावा। मोठ्या सिंदूरमुळे चेहरा हा खूप ओल्ड वाटतो, त्यामुळे सिंदूर लावताना नेहमी तो नाजूकच लावावा। टिप नंबर 8, कम्फर्टेबल वाटते म्हणून बऱ्याच बायका घरामध्ये दिवसभर गाऊन घालतात, तर गाऊनपेक्षा तुम्ही छान अशा अनारकली कुर्तीज किंवा जी लॉंग वन पीस असतात ते किंवा लेगीज कुर्ती असे सुद्धा घालू शकता। आणि तुम्ही जर घरामध्ये साडी घालत असाल तर तिला छान पिनअप केलेली असावी। साडीचा पदर हा पिनअप करताना तो नेहमी चौकोनी म्हणजे आडवा न करता उभा करावा। आणि तुम्ही जर लेगीज कुर्ती घालत असाल तर लेगिन्स ही अँकल लेंथ असावी। अँकल लेंथ लेगी ही स्मार्ट अँड स्टायलिश लुक देते। टिप नंबर 9, तुम्ही जर आयब्रो करत असाल तर त्या रेग्युलर कराव्या, कारण बऱ्याच वेळा वेळ नसल्यामुळे आयब्रोज ह्या तशाच वाढलेल्या असतात आणि त्यामुळे चेहरा हा चांगला दिसत नाही। टिप नंबर 10, घरामध्ये जास्त बांगड्या न घालता छान असे सुंदर कडे घातले तरी छान वाटतात, पण बऱ्याच जणींना काचेच्या बांगड्या घालाव्या लागतात, तर काचेच्या बांगड्या घालताना त्या पूर्ण प्लेन असाव्या।